नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. विभाग 3च्या या पेपर क्रमांक 11साठी आपण आज संवाद साधतो आहे. खरं तर फार सुंदर व्याख्यानं किंवा फार सुंदर असा विवेचनात्मक विचार आपल्यापर्यंत पोचतो आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया एकंदरीत दिलेल्या आहेत. आपण एका पेपरचा विश्लेषणात्मक विचार जो आहे तो करतो आहे आणि तो करून घेताना बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनास येत आहेत. आता पेपर क्रमांक 11चा साधारणपणे हा शेवटचा किंवा अनेक त्याच्यात थोडासा वाढला तर भाग पुढचा 1 तास करून हा पेपर पूर्णपणे संपणार आहे. तर दृष्टांत पाठ या केशवभासांच्या ग्रंथावरील निवडक दृष्टांत आपण अभ्यासासाठी समजून घेतो आहे. तर आपण आरोग्य आणि शिक्षण हे दृष्टांत बघितलेले आहेतच. त्यानंतर आता आपण प्रादेशिक दृष्टांत, राणी येताचा दृष्टांत, जळ मांडवी दृष्टांत, रुमणे दृष्टांत हे आपण बघायला लागलेलो आहे. तर जळ मांडवी दृष्टांत आपण बघितलेला आहे मागच्या वेळेला. तरी पण विद्यारूपे अविद्या संचरे का कृपारूपे संचरे, मूळ विचारानं चांगले करायला जाताना त्याचा अविचार लागल्यानं मूळ विचारापासून परावृत्त होतात. म्हणजे मूळ विचारानं चांगलं करायला जाताना अविचार जर त्याच्यात तिथं आला तर आपण मूळ विचारापासून, चांगल्या विचारापासून बाजूला जातो. म्हणजे सोप्या शब्दात आपण मुळात चांगला असतो आणि जर वाईट कोण आपल्या जीवनात आलं तर आपण चांगलंही आपल्या जीवनात आपण वाईट बनून जातो, चांगलं तर निघूनच जातं. अशा विचारानं एक भाग जो आहे तो चक्रधर स्वामींनी मांडलेला आहे. विशेषतः चक्रधर स्वामींचं हे सूत्र आहे त्याच्यावरती एक द्राष्टांतिक जे आहे ते फार सुंदररित्या दिलेलं आहे. म्हणजे कोणी एक जळ मांडवे म्हणजे पाण्यात वाढणारी वेल असते आणि मग पाण्यात वाढणारी वेल ज्या वेळेला ती एका मूळ धरू लागते आणि मग धुळीमुळं आणखी दुसरं झुंबड उडते, विहिरीत जळमा जास्त होतात, मग ती वेल जी आहे ती दुसऱ्या मोठ्या झाडाच्या आधारानं कुठंतरी वर सरकायला लागते. पण प्रत्यक्षरित्या त्यात पाणी आहे असे जाणताना सुद्धा जाणत नाही. एक दिवस मालक आत शिरतो आणि ती सगळ्यात जाळ्या जेव्हा काढून टाकतो त्यावेळेला त्याच्या हाताला कळा येतात, बाजू दुखू लागतात, हातातून त्याच्या रक्त निघतं आणि पण त्या विहिरीतल्या वेली निघत नाहीत कारण त्या इतक्या घट्ट बसलेल्या असतात. तसं आपल्या जीवनामध्ये चांगल्या विचाराला खोळ घालण्यासाठी वाईट विचार येतो आणि तो इतका रुतून बसतो की बऱ्याच वेळेला तो प्रत्यक्षात निघतच नाही. म्हणून त्याच्यात हे जळ मांडवी दृष्टांत दिलेला आहे, म्हणजे पाण्यातलं, म्हणजे प्रादेशिक दृष्टांत दिलेली आहे. तर म्हणजे काय आहे त्याच्यावर द्राष्टांतिक काय चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की अयोग्य ज्ञान हे चांगल्या ज्ञानाचा नाश करतं आणि त्याला कारणीभूत तेच असतं. म्हणून चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत ज्या वेळेला सांगितला त्यावेळेला एखादा मनुष्य एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर तो साध्य करून घेताना अधिक प्रमाणामध्ये तो विचार घ्यायला सुरुवात करतो, अधिक प्रमाणामध्ये काही प्रयत्न करतो. त्याच्यात त्याला वाईट विचारही जास्त येतात आणि जसा प्रयत्नाचे गुण प्राप्त होतात त्याचबरोबर दोषी असतात आणि म्हणून या अंगानं त्याचा विचार एकंदरीत समजून घेणं गरजेचं आहे. याच्यावरती आपण मागच्या तासाला थोडंसं पाहिलेलं होतं. पण आता नवीन पुढचा शेवटचा दृष्टांत माझ्या माहितीप्रमाणे या पुस्तकातला आहे दृष्टांत रुंभणे याचा. म्हणजे त्याचं सूत्र आहे पोर जीव आपण करू आवडे तोची करी पाठी पुढला वरी ठेवी. म्हणजे जीवाला स्वतःला करायला जे आवडते तेच तो करतो आणि नंतर मात्र त्याचं करण्याचं निमित्त पुढं व्यक्तीवर ठेवतो. म्हणजे जीवाची ही अवस्था आहे, जीवाला जे वाटतं ते जीव करतो पण नंतर मात्र ते निमित्त मात्र पुढं करून व्यक्तीच्या ठेवत असतो. त्याच्यासाठी त्यांनी फार चांगला एक दृष्टांत दिलेला आहे आणि त्या दृष्टांतामध्ये फार सुंदर भूमिका मांडल्या. म्हणजे कुणी एक व्यक्ती जी आहे ते दुधाचे गुणगान करीत होता, दूध कसं आहे याच्यावर गुणगान करीत होता. त्या ठिकाणी जन्मजात आंधळा तो विचारानं दूध कसे त्याला कसं, म्हणजे दुधाचं वर्णन करताना एक जण इतकं सुंदर करत होता पण प्रत्यक्षात तो जन्मजात आंधळा होता आणि मग तो विचारतो दूध कसे त्याला. म्हणजे कुणी त्या ठिकाणी जन्मजात आंधळा म्हणजे तोच नव्हता तर दुसरा आला तो आंधळा आणि त्यानं दूध कसं आहे विचारतो. त्याला उत्तर मिळतं की पांढरं. मग तो विचारतो पांढरे कसे असते. मग तो म्हणतो पांढरे म्हणजे बगळ्यासारखे. मग बगळा कसा असतो तर तो म्हणतो
रुमण्यासारखा. रुमणं कसं म्हणजे हाणून जे त्याला वाकडा करून दाखवतं, एक दिवस त्याला गोट्यात म्हणे सापडतं. हा वाकडा करून तो जो म्हणे म्हणतो तो रुमणे असतं आणि म्हणून दूध म्हणून तोंडात घालून तो पिऊ लागतो. त्यामुळं त्याच्या हिरड्या फुटतात, रक्त निघू लागतं. तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती जाते आणि त्याचं असे का करतोस तर खाली टाकते. ते रुमणं आहे, पण त्या व्यक्तीनं ती क्रिया सोडली नाही, कारण तो म्हणाला मला जवळच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. म्हणजे किती हे आहे बघा. म्हणजे आंधळ्याला दूध म्हणजे काय कळत नाही, त्यावेळेस त्याला बगळा सांगितला जातो. बगळा कसं काय तर रुमण्यासारखा सांगितला जातो. आणि प्रत्यक्ष मग ते रुमणं एकदा त्याला गोठ्यात सापडतं आणि तो ते दूध असे समजूनच प्यायला लागतो. म्हणजे ते त्याचं अज्ञान असतं. आणि म्हणून हा विचार जो आहे तो इथं स्पष्ट एकंदरीत झालेला आहे. म्हणजे कोणी एक विचारानं काय गुणगान करीत होता, तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या पुजाऱ्यानं विचारलं परमेश्वर कसा, पण तो योग्य ज्ञान न झाल्यानं शेवटी तो दुःखी होतो. हा एक महत्त्वाचा विचार एकंदरीत आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या याच्यावरती दृष्टांतिक फार सुंदर दिलेला आहे. अयोग्य ज्ञान मानवी जीवनासाठी मारक ठरतं. अयोग्य ज्ञानामुळं बऱ्याच गोष्टीचं नुकसान होतं. अयोग्य ज्ञानामुळं माणसाच्या जीवनातल्या अज्ञान हे त्याच्यात निर्माण होतं आणि त्याच्यामुळे त्याचं नुकसान एकंदरीत होत राहत आहे. म्हणजे फार सुंदर दृष्टांत जे आहेत ते दिलेले आहेत. रोमणीयाचा दृष्टांत जो आहे तो अज्ञानावरती अवलंबून आहे, प्रादेशिक आहे. वेगवेगळ्या ठिकाणचं प्रादेशातलं वर्णन ज्या वेळेला या लीळातनं येतं त्यावेळेला ही लीळा दृष्टांत त्याच्यातला जो व्यक्त होतो तो या पद्धतीनं व्यावसायिक दृष्टांत जसा असेल किंवा इतर विषयावरचे दृष्टांत, प्रेमाचा दृष्टांत जसे असेल तसं आहे. तसं शेवटचा टप्प्यातला हा दृष्टांत जो आहे, दृष्टांत हे 3 जे आहेत ते प्रादेशिक दृष्टांत आहेत. प्रदेशाचं वर्णन करतात. म्हणजे रेनाईताचा, जळमांडवीयेचा किंवा रुंभणेयाचा हा जे दृष्टांत जे आहेत ते आपल्याला या टप्प्यातून काहीतरी कुठेतरी स्पष्ट करत असलेले दिसतात. तर मित्र, चक्रधर स्वामी यांनी महानुभाव संप्रदायामध्ये जे काही काम केलेलं आहे ते फार मोठं आहे. महानुभाव संप्रदाय हा मराठी साहित्यातला, साहित्यासाठी बळ देणारा, मराठी साहित्याच्या निर्मितीला कारणीभूत ठरणारा स्वतंत्र संप्रदाय महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला 12व्या शतकामध्ये उदयास आला त्यावेळेला त्या काळात चक्रधर स्वामींनी समाजाच्या हितासाठी प्रचंड काम केलं. आश्रम तयार केला, शिष्य गोळा केले. आणि मग चक्रधर स्वामींच्या निर्वाणानंतर माहीमभटांच्याकडे ज्यावेळेला त्याची सूत्र आली त्यावेळेला माहीमभटांनी आपल्या सहकारी मित्रांना काहीतरी लिहायला सांगितलं. आणि बघ त्यांनी जे लिहिलं, जे रचना केली ती माहीमभटांनं लीळा या स्वरूपात केली. लीळा म्हणजे एक आठवण. त्यानं त्या आठवणी गोळा केल्या चक्रधरांच्या जीवनातल्या आणि तो 1509 लीळांचा स्वतंत्र ग्रंथ तयार झाला, गद्य ग्रंथ तयार झाला. मराठीतला पहिला आद्य गद्य ग्रंथ, मराठीतला पहिला ग्रंथ, आद्य नुसता ग्रंथ पहिला जर म्हटला तर तो विवेक सिंधू आहे. त्यानंतर मराठीतला तो काव्य ग्रंथ आहे. मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ म्हटलं तर लीळाचरित्र आहे. मराठीतला पहिला गद्य ग्रंथ म्हटलं तर लीळाचरित्र आहे. आणि या लीळाचरित्र ग्रंथामध्ये चक्रधरांच्या तोंडी जे काही सूत्र आणि दृष्टांत आलेले आहेत ते एकत्रित घेतले, काढले नंतर आणि दृष्टांत पाठ नावाचा केशोबास नावाच्या लेखकाला महानुभाव संप्रदायाला तो तयार केला. आणि या दृष्टांत पाठामध्ये मग चक्रधरांचं जीवनचरित्र, त्यांच्या जाणीवा, त्यांची भाषा, स्वभाव, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत लक्षात येतात. आणि म्हणून त्याला एक वेगळं मूल्य प्राप्त होतं. आणि म्हणून आपण शिवाजी विद्यापीठाच्या मार्फत हे जे काही 10 दृष्टांत जे आहेत किंवा जवळजवळ 39 दृष्टांत जे आपण एकंदरीत पाहतो आहे ते सगळे दृष्टांत मनाला भावणारे आहेत, मनाला एक वेगळा आशय आणि अभिव्यक्ती सौंदर्य देणारे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून दृष्टांत पाठातील आता सगळे दृष्टांत म्हणजे तसं पाहिलं तर हा दृष्टांतपाठ 114 दृष्टांताचा ग्रंथ आहे, पण 39 दृष्टांत आपल्याला अभ्यासक्रमासाठी घेतलेले आहेत आणि त्याचं स्वतंत्र पुस्तक निघालेलं आहे, निवडक दृष्टांतपाठ. मी सुरुवातीला त्याचं मुखपृष्ठ तुम्हाला दाखवलं, ते आहेत आता लायब्ररीमध्ये आलेलं आहे आणि त्याचा अभ्यास आपण सातत्यानं करतो आहे. तर दृष्टांतपाठ या ग्रंथात, निवडक पुस्तकातील वाङ्मयीन विशेष कोणते आहेत, वाङ्मयीन गुणविशेष कोणकोणते आहेत, तर कोणत्याही साहित्यकृतीचा अभ्यास करताना आशय आणि अभिव्यक्ती या 2 अंगांनी त्याचा अभ्यास करणं अपेक्षित असतं किंवा गरजेचं असतं. आशय म्हणजे साहित्यातील सर्व कार्यविषय, अभिव्यक्ती म्हणजे विविध मांडणी असा स्थूलमानाने अर्थ.
अभिव्यक्ती म्हणजे शब्दकळा, शैली, छंद, रचना, तंत्रविषय, क्लुप्त्या याचा विचार करणं. लक्षात आलं? अभिव्यक्ती म्हणजे काय? तर शब्दकळा कशी आहे, शैली कशी आहे, त्याच्यातले छंद कौशल्य कसं वापरलेलं आहे याचा विचार. आणि आशय म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन, त्या लेखनाची त्याच्या वैशिष्ट्ये, त्यात प्रकट अर्थ जो होतो, त्याचा प्रकट अर्थ जो होतो त्या अर्थानं. मग खरोखर आशय आणि अभिव्यक्तीचा विस्तार कसा आहे, आशय म्हणजे काय, अभिव्यक्ती म्हणजे काय, हे रा. जाधव यांनी थोडक्यात जे काही सांगितलं ते थोडक्यात मी आपल्यासमोर एकंदरीत ठेवलेलं आहे. म्हणजे एखाद्या साहित्यकृतीचा अभ्यास करताना आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीनं त्याचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याला एक स्वतंत्र विचार आहेत. थोडक्यात एखाद्या साहित्य कलाकृतीची संहिता काय आहे सांगितले, आशय कसा सांगितला आहे, त्याची अभिव्यक्ती काय आहे, म्हणजे अभिव्यक्तीत निवेदन येतं, वर्णन येतं, संवाद येतो, त्यानंतर भाषा येते, चित्रण येतं, रचना येतात, या घटकांचा विचार. उपघटक जर त्याच्यात म्हटलं तर अभिव्यक्तीमध्ये निवेदन कसं आहे हे येतं. निवेदन पद्धतीचं लक्षण, कथारूप आशयाची अर्थार्थ अभिव्यक्ती हे असतं. आशयाकडे पाहण्याचे दृष्टिकोन सांगितले जातात, म्हणजे अवकाश सापेक्ष, मानसिक, विचार प्रवर्णलीपर हे सांगितले जातात. मग चक्रधरांचा प्रत्येक दृष्टांत जो आहे तो एक अवकाश आहे, सापेक्ष दृष्टिकोन आहे. म्हणजे अवकाश सापेक्ष दृष्टिकोन म्हणजे निवेदन, तेव्हा सर्व साक्ष निवेदन बनवून पाहतो याचा अर्थ विचार एकंदरीत आहे. आणि म्हणून कालसापेक्ष त्याच्यात असतं. आणि म्हणून या दृष्टांतपाठामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. निवेदन म्हणजे काय, याच्यात निवेदन कसं आहे, आपण वाङ्मयीन विशेष बघायला लागलेलो आहे, गुणविशेष बघायला लागलो आहे. चक्रधर स्वामींच्या या वरती असणाऱ्या या दृष्टांतपाठावरती किंवा केशवबासांचा त्याच्या नावावरती हा ग्रंथ एकंदरीत आहे. म्हणजे दृष्टांतपाठ कथात्मक आहे एवढं लक्षात ठेवायचं. प्रत्येक कथा आहे. म्हणून सुरुवातीलाच आपण पाहिलेलं होतं की मराठी कथा वाङ्मयाची सुरुवात तशी महानुभाव संप्रदायातल्या या दृष्टांतपाठ ग्रंथापासूनच झालेली आहे. मराठीतली पहिली कथा जी दिसते तुम्हाला दृष्टांत दिलेली, ती मराठीतली पहिली कथासुद्धा कुठं चिवकाऊंची गोष्ट जी आपण परवा पाहिलं ती सुद्धा मराठी साहित्यात आलेली जी आहे ती लिखित गोष्ट आहे आणि ती चक्रधर स्वामींच्या तोंडूनच दिली गेलेली आहे. त्यामुळं त्याला एक स्वतंत्र मूल्य प्राप्त झालं आहे, त्याला एक स्वतंत्र जाणीव प्राप्त झालेली आहे. म्हणून दृष्टांतपाठ हा कथात्मक आहे आणि निवेदकाची भूमिका निवेदकानं पार पाडलेली आहे. सर्व महानुभाव साहित्याचा हा एक गुण आहे की निवेदन स्वतः कुठेही व्यक्त करीत नाही, स्वतःला कुठेही व्यक्त केलेलं नाही. म्हणजे अगदी त्रयस्थ निवेदन आहे. आत्मपरताशी ते या ठिकाणी बहुतांशी आढळून येते. म्हणजे स्वामी स्वतःला पूर्ण लावून विषय मध्यवर्ती ठेवत बारकाव्यासह आशयाची अभिव्यक्ती कथन करताना आपल्याला दिसलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सगळं गोष्टी पाहायला मिळतात. दृष्टांतामध्ये येणारं जे वर्णन आहे दृष्टांतपाठामध्ये, संवाद जे आहे, भाष्य जे आहे, हे एक प्रकारचा प्रसंगचितच आहे. म्हणजे प्रसंगोचित पद्धतीनंच केलेलं आहे. शिवाय गतिवाचक, स्थितिवाचक भाष्य, संवादरूप हे वेगवेगळे निवेदन दृष्टांतपाठामध्ये पाहायला मिळतात. उदाहरणार्थ वानरियेचा दृष्टांत, लाडाईचा दृष्टांत, सुरियेचा दृष्टांत हे आपल्याला दिसतं कसं निवेदक दृष्टांतपाठामध्ये दिसतं पाहायला आपल्याला. त्यानंतर स्थितिवाचक निवेदन, बालविधवेचा दृष्टांत, साखरेचा दृष्टांत, स्थिती काय आहे, चंदनाचा दृष्टांत, यातून ध्यानात येतं आपल्याला बहुतेक दृष्टांत हे नैसर्गिक कालक्रम आहे. त्याला मूळ घटकांचा अनन्य महत्त्व आहे, कालावधी आहे. संहिते त्याचं निवेदन करताना लागणारा संहितागत काल, त्या बाबतीत सारकथेचं तंत्र आहे. हे बऱ्याच गोष्टी एकंदरीत याच्यामध्ये आहेत. त्यानंतर कलात्मक निवेदन पण याच्यात आहे. दृष्टांतपाठामध्ये चक्रधरांच्या काही उत्कृष्ट कथा आहेत. म्हणजे माळेकराचा दृष्टांत आहे बघा, बांधकरीचा दृष्टांत आहे, सुरियेचा दृष्टांत आहे, रुंबणीचा दृष्टांत आहे, तर मगाशी पाहिलेला आपण परिसाचा दृष्टांत आहे. याच्यामध्ये एक कथानिवेदन आहे, कलात्मकता आहे त्याच्यात. आणि त्याला त्या कलात्मकतेमुळं त्याला एक वेगळी अर्थान जाणीव प्राप्त झालेली आहे. धनकौशल्य हा लक्षणीय गुण त्यात आढळतो. त्यातील अनुभव आणि सामर्थ्य वाचकांना गोचर करतात. हत्ती आणि आंधळे हा दृष्टांत जर आपण बघितला तर चिरपरिचित कथाही अशाच प्रकारच्या कथा आहेत.
याचं निवेदन करताना हत्तीच्या दृष्टांतात प्रसंगाची एक गुंफत दिसते, एका प्रसंगात दुसरा प्रसंग गुंफत दिसते. म्हणजे अशा पद्धतीनं कौशल्याला एक महत्त्वाचं स्थान आहे. कथा कौशल्यास अभिव्यक्तीची जोड कशी आहे, म्हणजे एखाद्या प्रसंग आहे, या अनुभवाचं कथन करताना त्या कथानास अभिनयाची एक जोड देण्यासाठी लकब आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तसा अभिनय बोलताना करून दाखवणं हे एक वेगळ्या प्रकारचं शिक्षणच आहे आणि त्या अर्थानं त्याचा विचार एकंदरीत आलेला आहे. पाहे या अभिनयात वाव आहे. म्हणजे बघा, ऐसे पाहे ऐसी पाहे यात अभिनयात वाव आहे. अभिव्यक्तीमुळं आपोआप तो लोहार, त्याची कृती, त्यामागील त्याची भावना डोळ्यापुढे तरंगून जाते आणि चक्रधर स्वामींची बोलण्याची एक ढब होती, बोलण्याची एक पद्धती होती, त्याचे कौशल्य होतं, याचं चित्रमय वर्णन जे आहे ते त्या अंगानं तिथं कुठंतरी आलेलं आहे. आणि म्हणून मराठी साहित्यातला एक स्वतंत्र भाग म्हणून आपण लीळाचरित्राचा विचार करतो आणि लीळाचरित्रावर आधारित असणाऱ्या या दृष्टांत पाठग्रंथाविषयीचं स्वतंत्र विवेचन जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर सातत्यानं त्या माध्यमातून येत राहतं. आणि म्हणून पात्रांचा भावानुभाव अचूक व्यक्त करणारा हा कथाकार स्वतः मात्र तिथून कुठंच उमटला नाही. म्हणजे स्वामींच्या या कथा आत्मिक बनून नसून वस्तुनिष्ठ आहेत. आणि माळेकर, चोर, गावकरी, अंध, रुया, राया, पंचनगरे, सप्त व्यावसायिक, महात्मा या सगळ्या पात्रव्यूहातून आणि पात्रता सान्यातून स्वामी आपलं मनोगत व्यक्त करतात. आणि म्हणून या अंगानं निवेदनाला इथं फार महत्त्वाचं स्थान आहे. निवेदन हे हृदयाला जाऊन भेटतं. निवेदनाची एक स्वतंत्र शैली आहे. निवेदनामध्ये एक कालक्रमता आहे, निवेदनामध्ये सातत्य आहे आणि त्याच्यामुळं त्या मध्याला फार चांगल्या पद्धतीनं स्पर्श एकंदरीत त्या निमित्तानं करता येईल. आता या लीळाचरित्रावर आधारित असणाऱ्या दृष्टांतपाठ ग्रंथामध्ये प्रभावी संवादाचा वापर केलेला आहे. मध्ये आधी संवाद आलेले आहेत आणि हे संवाद काय आहे तर कथानकाचं लक्ष वेधून घेण्यास कथाकार जो मांडतो ते जे मांडलेला विषय तो जाणून घ्यायला, अनुकरण करून घ्यायला त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यातून त्याची एक मांडणी तयार झालेली आहे. संवादाची गुंफणच काय बऱ्याच वेळा काय करते तर कलात्मकतेतून व्यक्त होते. संवादातून तो प्रसंग, त्याच्या संबंध असलेल्या व्यक्ती आपल्यासमोर उभ्या राहतात. स्वामींचं मानवी स्वतःचं स्वभावाचं मार्मिक सूक्ष्म निरीक्षणेतून प्रकट होतं आणि म्हणून चक्रधर स्वामी यांचं एक मार्मिक विवेचन जे आहे ते त्याचं सूत्र वाचल्यानंतरच एकंदरीत लक्षात येईल आणि त्याला एक विचार अनुकरणशीलता येते. स्वामींची प्रत्यक्ष दर्शनी श्रोतापुढे ठेवून निरूपण केलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांची भूमिका होती तशाच पद्धतीने चक्रधरांची पण दिसते आपल्याला. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, आपला ऐकणारा श्रोता ज्या वर्गातला आहे, ऐकणाऱ्या श्रोत्याचं जी अवस्था आहे त्याला अनुसरूनच आपण या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी ज्या तत्वसिद्धांत त्यांनी जे सांगितलेलं आहे बहुतेक स्वामी सान्निध्यात आहेत आणि त्यांच्या स्वाधीन विचारांची जाण आहे आणि म्हणून कथानिवेदन करताना त्यांनी या प्रवाही पद्धतीनं कुठंतरी केलेलं आहे. त्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीव करून दिलेली आहे आणि त्याच्यातून निवेदनाचा तंत्राचा एक स्वभाव आहे तर संवादात्मक निवेदन असेही म्हणता येईल. या पद्धतीने त्याचा विचार आहे. म्हणजे निवेदन चालू असतं त्यावेळेला एका अवबोधाच्या दिशेनं वाटचाल करणारा एक साधक असतो. त्याच्या जाणीवेची शक्यता गृहीत धरून स्वामी ते सांगतात आणि असा दृष्टांताचा ग्रहित वाचक श्रोता आहे आणि म्हणून दृष्टांतपाठाला या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्वतंत्र स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दृष्टांतात स्पष्ट उल्लेख आहे शिंदेनेयाचा. या दृष्टांतामध्ये आमचे शिंदेरायाचे देव जे ते तिथून पुढे संवादात्मक सुरुवात होते. म्हणजे संवादात्मक निवेदन बांधकरीचा दृष्टांतामध्ये, तुपाभातीच्या घासाचा दृष्टांतामध्ये, कुष्टियाचा दृष्टांतामध्ये हे सगळे दृष्टांत आपल्याला पाहायला मिळतात की त्याच्यात एक वेगळेपण दिसतं, त्याच्यात एक वेगळा आशय दिसतो, मांडणी दिसते. अभ्यास म्हणून या ग्रंथाला फार चांगल्या पद्धतीनं कित्येक वर्षापासून स्वीकारलं गेलेलं आहे. याच्यावर संशोधन पण झालेलं आहे. म्हणजे त्या अंगानं त्याची सगळी रचनात्मक मांडणी आपल्या डोळ्यासमोर येत राहते आणि म्हणून लीळाचरित्रातील संवाद जसे अधिक सहज अकृत्रिम आहेत तसं दृष्टांतातही ते आहे आणि येणारी संबोधनाची भाषा जी आहे
ती अन्वये आणि नामरूपे यामुळं संवाद प्रवाही व प्रत्यक्षकारक आपल्याला वाटत असते आणि त्याच्यातून तो विचार एकंदरीत स्पष्ट झालेला पाहायला मिळतो. तर जीवनाची प्रत्यक्ष मांडणी करत या ठिकाणी हा विचार स्वीकारला गेलेला आहे. तर आपण फार चांगल्या पद्धतीनं शांतचित्तानं ऐकत आहात त्याबद्दल आहे. पुढच्या तासाला थोडा अजून याची गुणविशेष थोडे आहेत ते जरा सविस्तर चर्चा करून एकाच तासामध्ये आपण हा सिलॅबस जो आहे तो संपवायचा आहे.